नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नोमेट्री फर्स्ट पार्ट जो सुरू आहे आपला त्यातलेच काही एक्झाम्पल बघणार आहोत. शेवटची जी एक्सरसाइज आहे त्यात शो दॅट किंवा प्रूव्ह दॅटचे काही एक्झाम्पल दिले आहे ते आपण सोडवू. नोट्समध्ये सर्व उदाहरण मी सोडवून दिलेले आहे. त्यातले काही एक्झाम्पल आपण आता इथे बघणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, शो दॅट sin square a cos square b plus cos square a sin square b plus cos square a cos square b plus sin square a sin square b is equal to 1. तर याच्यामध्ये ह्या टाइप मध्ये एक कोणती तरी साइड घ्यायची असते. आता इथे राइट हँड साइड 1 आहे म्हणून आपल्याला लेफ्ट हँड साइडच घ्यावी लागेल, पण काही वेळेस तुम्ही राइट हँड साइड घेऊन लेफ्ट हँड साइड मिळवू शकता. इफ वी टेक लेफ्ट हँड साइड ऑफ दिस, समजा हे आपण आता लेफ्ट हँड साइड घेतली आणि आपल्याला राइट हँड साइड मध्ये 1 यायला पाहिजे. आता हे आन्सर लिहितोय आपण, तो प्रश्न होता. आता आन्सर लिहिण्यासाठी मी काय केलं, जी लेफ्ट हँड साइड आहे ती लिहिली असं समजा. आणि हे पूर्ण एक्झाम्पल आयडेंटिटी आणि सिंपल ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन जे आहे त्याच्यावर आधारित आहे. तर इथे आपण ह्या 4 टर्म आहे, प्रत्येकी 2 टर्म एकत्र करून आपण काहीतरी कॉमन घेऊ शकतो. इथून बघा, ही पहिली आणि तिसरी टर्म आहे, त्याच्यामध्ये कॉमन आहे cos स्क्वेअर b. तिथे कॉमन आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो, cos स्क्वेअर b इंटू sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a असं लिहिता येईल. म्हणजे हे पहिली टर्म cos स्क्वेअर b कॉमन घेतलं तर sin स्क्वेअर a ना, आणि तिसऱ्या टर्म मधून cos स्क्वेअर b कॉमन घेतला तर काय राहील, cos स्क्वेअर a. आता ह्या ज्या 2 टर्म राहिल्या त्यातून परत आपल्याला अशी टर्म कॉमन घ्यायची की दोघांमध्ये आहे. तर sin स्क्वेअर b दोघं टर्म मध्ये आहे बा, तिसऱ्या आणि चौथ्या टर्म मध्ये sin स्क्वेअर b आहे तो कॉमन घेऊ. मग ब्रॅकेट मध्ये काय येईल, cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a. म्हणजे हा sin स्क्वेअर b आणि हा sin स्क्वेअर b कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये तुम्हाला राहील cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a. So that is equal to cos square b into याची किंमत काय होणार, 1. आयडेंटिटी प्रमाणे sin square theta plus cos square theta is always 1, म्हणून हा राहिला cos square b प्लस हा सुद्धा 1 लिहिता येईल म्हणून तो राहिला sin square b. आणि पुन्हा एकदा तीच आयडेंटिटी cos square theta plus sin square theta is 1. थीटा ऐवजी a असला, b असला, x असला, y असला तरी पण त्याची किंमत 1 येते. अँड दिस इज द राइट हँड साइड. ही राइट हँड साइड दिलेली होती तुम्हाला 1, ती आपल्याला इथे मिळालेली आहे. अशा प्रकारे लेफ्ट हँड साइड घ्या, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला राइट हँड साइड मिळत असते. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. शो दॅटचं एक्झाम्पल आहे. शो दॅट किंवा काय राहतं, प्रूव्ह दॅट, दोघांचा अर्थ सारखा आहे. शो दॅट और प्रूव्ह दॅट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, 2 sec स्क्वेअर थीटा मायनस sec रेज टू 4 थीटा मायनस 2 cosec स्क्वेअर थीटा प्लस cosec रेज टू 4 थीटा इज इक्वल टू, तुम्हाला दाखवायचं आहे cot raised to 4 theta minus tan raised to 4 theta. That we have to show. 2 sec square theta minus sec raised to 4 theta minus 2 cosec square theta plus cosec raised to 4 theta. आणि राइट हँड साइड आहे परत cot raised to 4 theta minus tan raised to 4 theta ते आपल्याला दाखवायचे. मग आन्सर मध्ये काय करायचं,
परत लेफ्ट हँड साइड घ्यायची. आता मी हे तुम्हाला सोडवून दाखवतोय म्हणून ही डायरेक्ट रेडीमेड लेफ्ट हँड साइड गृहीत धरली. राईट हँड साइड आपण मिळवणार आहे. हे आपण मिळवू. समजा मी आता ही लेफ्ट हँड साइड घेतली. वेळ वाचवण्यासाठी आपण पुन्हा ती टर्म लिहिली नाही. लिहिली तर वेळ जाईल जास्त म्हणून आपण तिलाच लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली. तुम्ही वहीमध्ये किंवा पेपरमध्ये सोडवताना लेफ्ट हँड साइड सेपरेट लिहा, तिला सोडवा, मग राईट हँड साइड मिळेल. जसं की तुम्हाला नोट्स मध्ये मी दिलेलं आहे तसं लिहायचं. इथे आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे म्हणून मी लेफ्ट हँड साइड डायरेक्टली कन्सिडर केली. तर आता तुम्हाला काय दिसतंय? राईटला कॉट आणि टॅन दिसतोय आणि लेफ्टला काय आहे? सेक आणि कोसेक आहे. म्हणून आपण काय करू? टॅन आणि कॉट मध्ये याला कन्व्हर्ट करून टाकू. सो 2 इंटू ब्रॅकेट हे आपल्याला माहिती पाहिजे. सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा होतो मायनस. आता हा सेक रेस टू 4 आहे. सेक रेस टू 4 थिटा म्हणजे काय होईल? सेक स्क्वेअर थिटा आणि त्याचा वर्ग होईल. मग सेक स्क्वेअर थिटाची किंमत आपण इथे कशी टाकली तशी इथे पण टाकायची. म्हणजे याची किंमत काय होईल? सेक स्क्वेअरची किंमत काय होईल? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि त्याचा वर्ग परत. म्हणजे सेक रेस टू 4 पाहिजे ना आपल्याला, तर आपण सेक स्क्वेअरची किंमत टाकली, त्याचा वर्ग राहू दिला. इथे गरज नाही, इथे सेक स्क्वेअर आहे, इथे रेस टू 4 आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर आला. मायनस 2 इंटू ब्रॅकेट परत कोसेक स्क्वेअरची किंमत कॉट मध्ये येते. ती म्हणजे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा असे. आणि जो शेवटचा आहे कोसेक स्क्वेअर त्याला काय लिहिता येईल? परत कोसेक, जसं आपण सेकचं लिहिलं तसंच कोसेकचं लिहिता येईल. कोसेक रेस टू 4 म्हणजे कोसेक स्क्वेअरचा स्क्वेअर. मग कोसेक स्क्वेअरची किंमत काय येते? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा आणि मग त्याचा वर्ग. अशा प्रकारे आता हे ब्रॅकेट आपण सोडवूया. हा ब्रॅकेट सोडवला तर 2 प्लस 2 टॅन स्क्वेअर थिटा हा ब्रॅकेट सोडवला असं होईल. मायनस हा a प्लस b टाइप आहे बघा. a प्लस b स्क्वेअर. a प्लस b स्क्वेअर काय राहतो? a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. त्याच्याप्रमाणे त्याला सोडवायचं आहे. ब्रॅकेट द्यावा लागेल. हा मायनस साइन असल्यामुळे ब्रॅकेट द्यावा लागेल. ब्रॅकेट नाही दिला तर सगळ्या टर्म मायनस होते. ब्रॅकेट काढला तर सगळ्या टर्म मायनस. ब्रॅकेट दिला तर प्लस होते. 1 प्लस मधली टर्म ट्वाइस ab म्हणजे 2 टॅन स्क्वेअर थिटा. 3 नंबरची टर्म b स्क्वेअर म्हणजे काय? टॅन स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे टॅन रेस टू 4 बरोबर. हा झाला a प्लस b स्क्वेअर. मायनस हा ब्रॅकेट सोडवा. मायनस 2 कॉट स्क्वेअर थिटा. याला गुणलं आपण असं आलं. आणि तिकडे पुन्हा a प्लस b चा वर्ग करा. हे खाली लिहितोय मी. प्लस 1 चा स्क्वेअर 1 प्लस गुणाकाराचे दुप्पट 2 कॉट स्क्वेअर थिटा आणि प्लस काय? b स्क्वेअर म्हणजे कॉट रेस टू 4 थिटा. अशा प्रकारे आपण a प्लस b स्क्वेअर 2 वेळेस लिहिला आणि 2 जे ब्रॅकेट आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय. आता काय होत आहे बघा. हा 2 टॅन स्क्वेअर आहे आणि ही मायनस साइन आहे. तर हा प्लस 2 टॅन स्क्वेअर आणि हा मायनस 2 टॅन स्क्वेअर कट होणार. तुम्ही ब्रॅकेट सोडवला तर सर्व टर्म मायनस होते. अजून काय कट होईल? हा मायनस 2 टॅन स्क्वेअर थिटा आहे तर हा काय होईल? प्लस 2 टॅन स्क्वेअर थिटा असं होईल. अजून हा जो प्लस 2 आहे आणि हा मायनस 2 तो पण कट होणार. त्याच्यानंतर हा बघा ब्रॅकेट सोडवला मायनस 1 आहे आणि हा प्लस 1 आहे तो सुद्धा कट. मग राहिलं काय?
हा राहिलाय मायनस टॅन रेस टू 4 थिटा राहिला, कारण मायनस साइन आहे म्हणून मायनस टर्म आहे. आणि शेवटचे काय आहे कॉट रेस टू 4 ती राहिली ती प्लस टर्म आहे. म्हणजे टर्म आहे ती प्लस आहे, मग आधी लिहून घ्या तिला कॉट रेस टू 4 थिटा ही टर्म लिहिली आपण. आणि ही जी आहे ती मायनस नंतर लिहा टॅन रेस टू 4 थिटा. अशा प्रकारे राइट हँड साइड आली आपली. दॅट इज द राइट हँड साइड. लेफ्ट हँड साइड घेतली आपण आणि तुम्हाला राइट हँड साइड मिळालेली आहे ना. आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूया. परत ते तसंच आहे, शो दॅट और प्रूव्ह दॅट. एक तर शो दॅट असेल किंवा प्रूव्ह दॅट असेल. फक्त तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर मिळत असतं. शो दॅट और प्रूव्ह दॅट sin raised to 4 theta plus cos raised to 4 theta is equal to 1 minus 2 sin square theta into cos square theta. हे आता एक्झाम्पल आहे. तर परत एकदा लेफ्ट हँड साइड घेऊया आपण. आता इथे जास्त लिहायचं नसल्यामुळे मी प्रत्यक्ष लेफ्ट हँड साइड लिहितो आहे. sin raised to 4 theta plus cos raised to 4 theta ही आता आपण लेफ्ट हँड साइड घेतली. हिला आपण असं करू शकतो sin स्क्वेअर थिटा त्याचा वर्ग आहे तो प्लस cos raised to 4 म्हणजे काय आहे cos स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. So that is equal to, now we have a square plus b square. a square plus b square हे असं येत असतं. a plus b bracket square minus twice ab. हे असं का? हा रूल आहे आपला, ही आयडेंटिटी आहे ते लक्षात घ्यायची आहे. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाइस ab. हे दोघं साइड सारखे राहण्यासाठी मायनस ट्वाइस ab वजा करावा लागेल. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे a प्लस b चा वर्ग होत नाही. हे बघा याला a प्लस b चा वर्ग आपण मागच्या उदाहरणात सोडवला तसा a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर होईल. म्हणजे इथे ट्वाइस ab जास्त येणार आहे, तो कट झाला पाहिजे म्हणून मायनस ट्वाइस ab लिहिलेलं असतं. म्हणजे इथला ट्वाइस ab आणि हा ट्वाइस ab कट होईल आणि काय राहील a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरच राहील. मग आता आपल्याला तशी टर्म आहे, मग काय करावं लागेल मला बघा. a प्लस b म्हणजे काय, a म्हणजे इथे काय आहे sin स्क्वेअर थिटा, b काय आहे cos स्क्वेअर थिटा आणि त्याचा वर्ग a प्लस b स्क्वेअर मायनस काय आहे 2 टाइम्स a. a म्हणजे इथे काय आहे sin स्क्वेअर थिटा, b म्हणजे काय आहे cos स्क्वेअर थिटा. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाइस ab चा आहे. फक्त a म्हणजे sin स्क्वेअर थिटा आहे आणि b म्हणजे cos स्क्वेअर थिटा आहे. तशा आपण किमती टाकल्या. याचा काय फायदा होईल, याचा 1 आहे, हा 1 आहे, 1 चा स्क्वेअर 1 च राहील. मायनस 2 sin स्क्वेअर थिटा into cos स्क्वेअर थिटा. That is the right hand side again. This is the right hand side that is given. अशा प्रकारे आपल्याला ते आयडेंटिटीचा वापर करून सोडवता आलं. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. शो दॅट मध्ये दिला आहे cos raised to 4 minus sin raised to 4 theta plus 1 is equal to 2 cos square theta. असं तुम्हाला आता दिलेलं आहे. तर हे कसं येईल बघा. परत याचे आपण लेफ्ट हँड साइड घेऊ. LHS is equal to cos raised to 4 theta minus sin raised to 4 theta plus 1
So that is equal to, now this is of the type a square minus b square. a square minus b square चे फॅक्टर येतात. एक येतो a minus b आणि दुसरा येतो a plus b. मागच्या वेळी एक्सप्रेशन वेगळं होतं, हे वेगळं आहे. हे काय आहे, a square minus b square याचे फॅक्टर a minus b into a plus b. So this can be written as cos रेशो, म्हणजे cos स्क्वेअर चा स्क्वेअर आहे मागच्या प्रमाणे, आणि हा sin स्क्वेअर चा स्क्वेअर आहे. म्हणजे फॅक्टर पडताना काय होईल, वाटल्यास एक स्टेप लिहून देतो. cos स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 आहे. आता झाला का नाही a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर टाइप. मग a मायनस b, a म्हणजे काय आहे तुमचा cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा, हा झाला a मायनस b. आणि a प्लस b cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा, हा झाला a प्लस b प्लस 1 वेगळाच आहे अजून. सो दॅट इज इक्वल टू, आता हा परत 1 होईल, म्हणजे किंमत आहे ती आयडेंटिटी प्रमाणे 1 होईल. मग काय आलं ते cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा प्लस 1 एवढंच राहिलं. तुम्हाला काय मिळवायचं आहे, 2 cos स्क्वेअर थीटा मिळवायचं आहे. मग आपण sin स्क्वेअर थीटाची किंमत टाकून द्यायची, 1 मायनस cos स्क्वेअर थीटा ही टाकली आपण. मग आता काय आलं, हा ब्रॅकेट सोडवला ना तुम्ही, तर हा प्लस मायनस 1 आणि हा प्लस 1 कट होईल, आणि हा मायनस मायनस प्लस होणार, आणि हा पण प्लस आहे, म्हणजे cos स्क्वेअर थीटा आणि हा पण cos स्क्वेअर थीटा. मग तो काय आला 2 cos स्क्वेअर थीटा, अँड दॅट इज द राईट हँड साइड. आणि ही काय आहे, राईट हँड साइड आहे. अशा प्रकारे लेफ्ट हँड साइड घ्या, फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला वापरा, तुम्हाला ते सगळे आन्सर लिहिता येतील. हेच जे सोडवून दिलेले उदाहरण आहे तुम्हाला, तेच तुम्ही परत सोडवून बघा, आणि मग एकदा तुम्हाला ते स्किल आलं की चांगल्या प्रकारे सगळे उदाहरण सोडवता येतील. जे सोडवलेले उदाहरण आहे तेच तुम्ही वही किंवा नोट्स बंद करून रफ मध्ये सोडवायचे. आडलं तर परत बघून घ्यायचं, आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सोडवता येईल. म्हणजे कोणती टर्म कशी असली तर काय करावं लागेल ते आपल्याला लगेच कळत जाईल. त्याच्यामुळे तुम्ही जे सोडवलेले उदाहरण आहे ते अगोदर प्रॅक्टिस करायचे न पाहता, आणि मग काही न सोडवलेलं उदाहरण तुम्हाला त्याची आयडिया येईल की आपण ते कसं सोडवू शकतो, असं आपल्याला मिळेल. आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. Show that sin raised to 6a plus cos raised to 6a is equal to 1 minus 3 sin square a plus 3 sin raised to 4a. काय हे दिलं आहे तुम्हाला, sin raised to 6a plus cos raised to 6a is equal to 1 minus 3 sin square a plus 3 sin raised to 4a. तर तुम्हाला हे सोडवायचं आहे समजा. तर परत आपण पुन्हा एकदा लेफ्ट हँड साइड घेऊ. sin raised to 6a plus cos raised to 6a. आता हा काय होईल, जसं आपण cos raised to 4 ला cos स्क्वेअर चा स्क्वेअर लिहिला, किंवा sin raised to 4 ला sin स्क्वेअर चा पुन्हा स्क्वेअर लिहिला, तसं इथे काय होईल, sin स्क्वेअर a त्याचा काय होईल क्यूब प्लस cos स्क्वेअर a त्याचा काय होईल क्यूब, म्हणजे sin raised to 6 च आहे तो. सो दॅट इज इक्वल टू, आता एक रूल इथे परत लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला,
ए प्लस ए क्यूब प्लस बी क्यूब, जसा आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लक्षात घेतला तसा ए क्यूब प्लस बी क्यूब हा ए प्लस बी ब्रैकेट क्यूब माइनस 3ab इंटू ए प्लस बी। ए प्लस बी ब्रैकेट को करा तो ए स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब, मग आता ए क्यूब येईल बी क्यूब येईल आणि मध्ये अजून दोन टर्म येतील, इकडे आहे का ए क्यूब प्लस बी क्यूब आहे फक्त, मग इकडे मधल्या ज्या टर्म आहे त्या टर्म कट होण्यासाठी हा ब्रॅकेट सोडवला का 3a स्क्वेअर बी आणि मायनस 3ab स्क्वेअर या दोन मिडल टर्म कट होण्यासाठी असं लिहिलेलं आहे। ही आयडेंटिटी तुम्ही 10वी मध्ये वापरलेली असेल ती परत लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे हे लिहायचे आहे। आता a म्हणजे काय आपला sin स्क्वेअर आहे प्लस b म्हणजे काय आहे cos स्क्वेअर आहे आणि हा काय आला क्यूब मायनस 3। a काय आहे आपला sin स्क्वेअर आहे, b काय आहे cos स्क्वेअर आहे इंटू a प्लस b परत sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a, मग याची किंमत 1 म्हणजे 1 क्यूब होईल 1 राहिला मायनस 3 sin स्क्वेअर a इंटू cos स्क्वेअर a, कारण आपण 1 तर राइट हँड साइड 1 आहे का 1 आहे 1 मिळालं मायनस 3 sin स्क्वेअर a आहे, पण अजून एक टर्म आहे, मग याचा अर्थ आपल्याला हे cos स्क्वेअर नाही आहे तिथे राइटला, मग cos स्क्वेअरची किंमत आपण 1 मायनस sin स्क्वेअर a टाकून देऊ आणि याचं ब्रॅकेट सोडवून बघा काय होते। ब्रॅकेट जर सोडवलं तर तुम्हाला 1 मायनस 3 sin स्क्वेअर a आणि मायनस मायनस प्लस 3 sin रेज टू 4a असं मिळालं, म्हणजे राइट हँड साइड मिळाली बघा ही। So that is the right hand side. Now left hand side is equal to right hand side आलं की therefore हे परत लिहून टाकायचं खाली लेफ्ट हँड राइट हँड दोघं टर्म लिहून टाकायच्या। अजून एक एक्झाम्पल आपण बघूया। Show that sin 1 plus cot theta plus cosec theta divided by 1 minus cot theta plus cosec theta is equal to cosec theta plus cot theta minus 1 divided by cot theta minus cosec theta plus 1 हे आपल्याला समजा दाखवायचं आहे। तर हे अशा प्रकारचं जे उदाहरण आहे याला लेफ्ट हँड आणि राइट हँड घेऊन येणार नाही, तर इथे आयडेंटिटी वापरायची आहे। 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो। तर cosec स्क्वेअर थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 होतं। आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्रमाणे याला काय होईल cosec थीटा प्लस cot थीटा इंटू cosec थीटा मायनस cot थीटा इज इक्वल टू 1 आहेच। मग यातला एक फॅक्टर आपण राइटला घेऊन जायचा, म्हणजे कसं होईल ते cosec थीटा प्लस cot थीटा, आता इथे डिवाइडेड बाय नाही आहे म्हणजे 1 आहे असं समजा, आणि राइटला काय होईल 1 अपॉन cosec थीटा मायनस cot थीटा। आता तुम्ही 10वी मध्ये योग वियोग क्रिया शिकलेले आहेत किंवा कॉम्पेंडेंटो अँड डिव्हिडेंडो असं म्हणतात त्याला, तर त्याचं काय होईल
कोसेक थीटा प्लस कॉट थीटा प्लस 1 म्हणजे a अपॉन b असेल तर a प्लस b अपॉन a मायनस b करतोय आपण. खाली काय कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस 1 इज इक्वल टू काय होईल 1 प्लस कोसेक थीटा मायनस कॉट थीटा म्हणजे 1 प्लस थीटा आणि खाली काय 1 मायनस हिस्टा मायनस करायचं 1 मायनस कोसेक थीटा मायनस कॉट थीटा. तर आपल्याला जे पाहिजे ते बघून घ्या. आपल्याला हे पहा काय पाहिजे 1 प्लस कॉट थीटा प्लस कोसेक थीटा याला बदलवून टाकू आपण 1 प्लस कॉट थीटा प्लस कोसेक थीटा मिळालं. फक्त 1 आधी घेतलं. आता ही जी टर्म आहे ती इकडे खाली आणा म्हणजे अंशातून इकडे छेदात येईल खाली आणा 1 प्लस कोसेक थीटा मायनस कॉट थीटा किंवा 1 मायनस कोसेक थीटा मायनस कॉट आधी लिहा कोसेक नंतर लिहा काही फरक पडत नाही. इज इक्वल टू ही जी टर्म आहे ती वर आणायची. ही जी टर्म आहे ती वर येईल काय मग ते कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस 1 राईट मिळालेली आणि खाली काय पाहिजे तुम्हाला कॉट थीटा मायनस कोसेक थीटा प्लस 1. हे बघा हा ब्रॅकेट जर सोडवला तर मायनस कोसेक आणि हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे कॉट थीटा प्लस आला इथे आणि कोसेक हा मायनस आलेला आहे आणि हा प्लस 1 म्हणजे तुम्हाला ही आयडेंटिटी वापरायची फॅक्टर काढायचे ते कॉम्पोनंट डिव्हिडंड करायचं आणि मग जे शोधॅट मध्ये दिलं आहे त्या टर्म तिथे बरोबर ऍडजस्ट झालेले असतात ते बघायचे आणि कशी ऍडजस्टमेंट करायची. अजून अशा प्रकारचं एक्झाम्पल सेक आणि टॅन मध्ये येऊ शकतं कारण सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज ऑल्सो 1 मग त्याचेही तसे फॅक्टर काढून अशा प्रकारचं उदाहरण तयार होऊ शकतं. तर बाकीचे सर्व एक्झाम्पल मी तुम्हाला नोट्स मध्ये सोडवून दिले आहे. काही होमवर्कला दिले ते होमवर्क पण करा आणि जे सोडवलेले उदाहरण आहे ते पण तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्या आणि काही अडचण असेल तर फोन करून विचारा. हा टॉपिक महत्त्वाचा आहे तो तुम्ही प्रत्येकाने चांगल्या प्रकारे करा. धन्यवाद.